प्रांत साहेबांनी बऱ्यापैकी मुद्दे सांगितलेले आहेत. आता काल सुद्धा जी मीटिंग झाली, प्रांत साहेब होते, ऍडिशनल साहेब, डीवायएसपी साहेब आणि सर्वच प्रशासक आरटीओ साहेब होते. तर त्याच्यात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आपण संपूर्ण अवजड वाहतूक बंद करण्याची परिस्थिती आपल्या इथं नाही शहरामध्ये, की जे बाहेरून येणारी वाहतूक, परंतु स्थानिक वाहतूक जी आहे की जे टिप्पर, डंपर किंवा ट्रक आहे, ज्याच्यामध्ये खडी, क्रस सँड, वाळू आणि माती, मुरुम हे वाहतूक करणारे जे वाहन आहेत त्यांना आपण सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बारामती शहरामध्ये प्रवेश बंदी करणार आहे. त्यांनी त्यांचं काम हे रात्री 9 नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत करावं. हे डंपरची वाहनं जर कोणत्याही ठिकाणी जर मिळून आली, पोलीस तर आहेतच, परंतु पोलीस हे सर्व ठिकाणी सर्व जळी स्थळी काष्टीपाशाने हजर राहू शकत नाही. लोकांना आपल्या माध्यमातून माझं आवाहन आहे, आमचा नंबर आहे वाहतूक शाखेचा, मी पुन्हा देतो. तर सर्वांनी तत्काळ आम्हाला फोन करावा, व्हॉट्सअप मेसेज करावा किंवा कॉल करावा. आम्ही त्याच्यावर 100% त्याच्यामध्ये कारवाई करू. अजून एक त्याच्यामध्ये दुसरा असा मुद्दा आहे की शाळा, आता ही घटना झाली तर आपल्या महात्मा फुले चौकामध्ये झाली, तर शाळाच्या परिसरात सुद्धा अधूनमधून अशा घटना थोड्याफार होत असतात. तर आज आम्ही शाळा, क्लासेस, कॉलेजेस यांची एक मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये आपण एक शाळा वाहतूक व्यवस्थापन समिती एक तयार करतोय, त्याचा एक प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये त्यांचे 2 चांगले शिक्षक की ज्यांना इच्छा असते थोडं काम करण्याची, तर ते 2 शिक्षक, आपले एक वाहतूक पोलीस, काही पालक आणि त्यांच्या सिक्युरिटी गार्ड, त्यांनी सिक्युरिटी गार्ड प्रत्येक शाळेचं आर्थिक परिस्थिती चांगली त्यांनी काही सिक्युरिटी गार्ड ठेवावे. आणि शाळेच्या बाहेर आणि शाळेचं टायमिंग त्यांनी अशा पद्धतीने ठेवावं की एका वेळेस गर्दी होणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे ते शिक्षकांनी स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा. काही जर अडचण आली, काही बाहेरचे लोक, काही पब्लिक किंवा काही मोठी वाहनं, 4 चाकी वाहनं जर त्रास देत असतील तर आम्हाला कळवावं. ते काही ठिकाणी काही स्पीड ब्रेकर करावं लागत असतील किंवा अजून काही साईन बोर्ड्स लावावं लागत असतील ते आम्हाला असेल, नगरपालिकेला असेल त्यांना कळवावं. काही अवजड वाहनं येत असतील आम्हाला किंवा आरटीओ विभागाला कळवावं. अशा पद्धतीनं, कारण शाळांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात, आपल्याकडे 60, 70, 100 शाळा असतील. तर ह्या शाळांमध्ये सर्व ठिकाणी पोलीस देणं शक्य नाही. तर हे शाळेमध्ये शाळा वाहतूक व्यवस्थापन समिती सुरू करून आपण एक करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासोबतच प्रांत साहेबांनी जसं सांगितलं की आपल्या शहरापुरती एक शहर, बारामती शहर वाहतूक व्यवस्थापन समिती आपण तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये आरटीओचे अधिकारी, पोलीस अधिकारी, प्रांत साहेब तर आहेतच, ऍडिशनल एसपी साहेब, डीवायएसपी साहेब, सर्वच विभागाचे अधिकारी, आपले काही पत्रकार बांधव, काही सामाजिक कार्यकर्ते की ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि काही नागरिक की ज्यांच्या आपण वेळोवेळी सूचना येतील. आता ह्या गोष्टी मागे पुढे पडतात किंवा सर्व लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असावा, सर्व नागरिकांनी पण त्याच्यामध्ये सहभागी असावं. बऱ्याच वेळेस असं सूचना असते, तक्रार असते की आपल्याला त्याच्यामध्ये ऐकलं जात नाही. तर आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी त्याच्या सहभागी यावं. वेळोवेळी ज्या काही सूचना येतील त्यावेळेस आपण त्याच्यावर प्रयत्न करूया की जेणेकरून त्या अडचणी येणार नाहीत. तर बारामती शहराची वाहतूक व्यवस्थापन समिती आपण एक सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, जे काही बोर्ड्स लावायचे, आपला एक महत्वाचा विषय असा आहे की बऱ्याच शहरामध्ये एक वाहतुकीचा, एखादी मोठी गाडी असेल, छोटी गाडी असेल, त्याचं स्पीड कमी किंवा जास्त किती असावं. तसं ह्या बारामती शहरामध्ये जे मुख्य रोड आहेत आणि सब छोटे छोटे रोड आहेत, तर ह्या ठिकाणी मोठ्या वाहनाचं स्पीड 30 असावं, कार आणि मोटरसायकलचं स्पीड 40 पेक्षा जास्त असू नये. याचं एक आम्ही ते फायनल करून त्याचे बोर्ड लावण्यासाठी नगरपालिका सीओ साहेबांना आमची चर्चा झाली. त्याचे बोर्ड आपण लवकरात लवकर तातडीने लावण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि साईन बोर्ड की आपल्या बारामती शहरामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये कोणत्या गाडीने कुणीकडे जावं, डावीकडे जावं, उजवीकडे जावं. आपण जर गुगल मॅप लावला बाहेरच्या नवीन माणसं, तर त्याचा रस्ता कुठून दाखवतो, आपल्या मुख्य बाजारपेठेत दाखवतो. आणि ती गाडी कुठं मुख्य बाजारपेठेत येते. तर ते गुगलला म्हणजे जुन्यापासून आहे, त्या लोकांना वाहनं त्या रूटने जात असतील त्यामुळे ते दाखवतं. तर ती अडचण येते. त्याच्यासाठी आपण साईन बोर्ड लावा अशी मी विनंती नगरपालिकेला केलेली, त्यांनी पण ते मान्य केले. तर ते बोर्ड लावणं आणि मोठ्या मोठ्या चौकामध्ये जे ज्या बाजूला रोडचे साईन असावेत हे महत्वाचं आहे की जेणेकरून गाड्या ह्या इकडे तिकडे भटकणार नाहीत. तर हे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि स्पीड ब्रेकरचा जो विषय आम्ही काही पॉईंट आयडेंटिफाय केले, प्रांत साहेबांनी जे सांगितले मुद्दे की बाबा सेव्ह लाईफ फाउंडेशन आहे ती आहे, आणि आम्ही 35 पॉईंट जवळपास नागरिकांच्या ज्या काही सूचना आहेत ते सगळे निवेदन एकत्र करून आपण 35 पॉईंटची यादी सीओ साहेबांना आणि पीडब्ल्यूडीला दिलेली आहे. तर सीओ साहेबांनी पण मान्य केलं. आम्ही पुढच्या 8 दिवसात मध्ये अगदी मोतीबाग चौक असेल, मोतीबाग चौकातून आपण जर बारामती शहरातून गाडी जाते, बायपासनं गाडी, दोन्ही ठिकाणी गाड्या फास्ट येतात.
असे बरेच पॉईंट आहेत की त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करणं आवश्यक आहे. सध्या आपल्याला थोडंसं सगळ्यांना त्रास होईल, परंतु काही ठिकाणी स्पीड ब्रेकर करणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून मोठा आणि अशा प्रकारचा गंभीर अपघात होणार नाही. यासोबतच आपल्या माध्यमातून सर्वांना आम्ही तर ही आकडेवारी सुद्धा काढलेली आहे की जी 2021 मध्ये साधारणतः फेटल अपघात जे आहेत ते 12 झालेले आहेत, की ज्याच्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये फेटल अपघात ज्याच्यामध्ये 15 मृत्यू झाले, असे 14 अपघात झाले. 2023 मध्ये 11 अपघात झाले, त्याच्यामध्ये 12 मृत्यू झाले. 2024 मध्ये हे प्रमाण बऱ्यापैकी कमी आलं होतं, त्यामध्ये 5 अपघात होऊन 5 मृत्यू झाले आणि 2025 मध्ये 10 अपघातात 10 मृत्यू आतापर्यंत झालेले. तर ही अशी आकडेवारी आहे, त्याचा अभ्यास सुद्धा आपण करत आहोत. मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या वतीनं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की वाहतूक पोलीस म्हणून शहर पोलीस असेल, तालुका पोलीस असेल, आरटीओ असेल, सर्व नगरपालिका असेल, आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः वैयक्तिक माझा नंबर सर्वांना शेअर केलेला आहे. कोणतीही कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर लोकांनी आम्हाला बिनधास्त फोन करावा, मेसेज करावा, टेक्स्ट मेसेज करावा, व्हॉट्सअप मेसेज करावा. आपण त्या ठिकाणी त्या सुविधा करण्याचा या अनुषंगाने प्रयत्न करू आणि तत्काळ त्याची दखल घेऊ.